साहेब काय सांगणार कालचा जो ऍक्सिडेंट त्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही काय झालं कालचा संदीप वाघमारे हे आमची आई वारली ना तर तिला भेटायसाठी तो ज्या टायमाला माहीत झालं त्या टायमाला तो काय आला नाही. कुठं वारली तुमची आई? आवलगावला वारली. आवलगाव. आणि तो खंडाळ्याला राहायचा. संदीप कुठं राहतो? खंडाळ्याला. खंडाळ्याहून आवलगावला आला. दवाखान्यात ते ॲक्सिडेंट झाला ना त्याचा, तर दवाखान्यात होता तो 7-8 दिवस दवाखान्यामध्ये होता. ते तिथून त्याचा हाताचा करंगळीचा अंगठा करंगळी काढली आणि अंगाला डोळ्याला बरंच मार होते त्याच्या. अच्छा, तू दवाखान्यामध्ये ऍडमिट होता? नगरला ऍडमिट होता दवाखान्यामध्ये. मग त्याला बरं वाटल्यानंतर ते म्हणे आता मैतीला आईच्या गेलो नाही, आजीच्या, आणि दहाव्याला पण गेलो नाही, तर मी जाऊन येतो. ते 6-6:30 वाजता आला भेटायला. कुठं? आवलगावला. आवलगाव. हो, भेटायला आल्यानंतर तो भेटून गेला. तर गावात गेलो तर पुढे घेऊन येतो जायच्या पुढे घेऊन येल्यानंतर ते तिकडं गेल्यानंतर ते उरले कंपनीला त्याला धरलं. काही बाईनं लग्न तिकडं काही माझ्या डोळ्यात मिरची टाकली आणि त्याला त्यांच्या घरात नेऊन कोंडून टाकला होता त्याला. मग तिथं खूप बेदम मारहाण केली त्याला. मारहाण केल्यानंतर त्याच्या अवघड जागेवर मारलं, डोळ्याला मारलं, पायाला झाड मारलं. तुम्हाला कसं कळलं त्याला मारहाण केली? आरडाओरडा चालू होता तिथं. ते सगळं झाल्यानंतर पोलीस आल्यानंतर आम्हाला माहीत झालं. पोलिसांनी त्याला वाचवलं. पोलीस आले ना ते मारहाण केली. पोलिसांनी आल्यावर वाचवलं. गाडीत टाकल्यानंतर आम्हाला माहीत झालं का याला मारणं. मग स्टेशनला गेले का तुमच्या घरचे सदस्य? आम्ही त्या दिवशी नाही गेलो. आम्ही इकडं दवाखान्यात आलो त्याला पाहायला. तर दवाखान्यात पोलिसांनी आणून टाकलं का? हो, पोलिसांनी आणून टाकलं दवाखान्यामध्ये. पोलिसांनीच त्याला वाचवलं, नाही तर त्याचं मर्डर झालं असतं तिथं. त्याला बेदम मारहाण होती त्याची अवघड जागेवर. पोलीस आल्यामुळं तो वाचला. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची बायको आणि काही आमचे पाहुणे तिथं तक्रार द्यायला गेले वीरगाव पोलीस स्टेशन. वागडे साहेब त्यांना भेटले का ते? हो, त्यांना भेटले, पण कंप्लेंट त्यांची काही घेतली नाही. ते म्हणे कंप्लेंट घेता येणार नाही. हा, त्याच्याकडूनच घेऊन कंप्लेंट. म्हणजे ते ज्याला मार लागले हा, पत्नीकडून नाही, ऐकून नाही येत. तर मग ते इकडं आता तो सिटीवर नाही, काही बोलत तर नाही. असं आपण कोण? मी त्याचा चुलता आहे. 17 नंबर अपघात नंबर 17 नंबर वार्डमध्ये. अजून काही शिवगाळ वगैरे केली का तुम्ही? शिवगाळ दिली. माजले जास्त माजल्यानंतर मारची. याबद्दल तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना बोलले तर ते काय बोलले? ते मी नाही बोललो. आमची ते सनबाई गेली होती, त्यानं सांगितलं की ते म्हणजे कंप्लीट होते येणार. ती खंडाळ्याला. हो, ते आल्यावर कंप्लीट घेऊ म्हणे आम्ही त्याची. नाही आणि ती 20 दिवसाची डिलिव्हरी झाली तिची. बाळाची नाही, शिजर झालेलं आहे तिचं, त्याच्यामुळे ती काय आली. आणि मी इथं भेटायला आल्यामुळे मी इथं राहिलं. एवढं मारहाण व्हायचं कारण काय नेमकं ते समजू शकलं कोणता येईल तुम्हाला? त्यांचं मारहाणीचं कारण ते पहिलं काय आहे, तुम्हाला काही एवढं नाही होतं. पहिलं जुना वाद असून त्याच्या वादावरून ते जुनी दुश्मनी झाली त्यांची. उगले कंपनी. हा, दरवाजा गेट बंद करून मिरची पुडी डोळ्यात टाकून घेऊन त्याला मारला. तरी अंदाजे काय त्यांचे बरेच पुरी फॅमिली होती त्यांच्या घरात. हो, जास्त लागतील त्यांची. नाही, मध्ये गेट लावलं. पोलीस पाटील पण नाही आला, सरपंच पण नाही आला. त्यानं गेट बंद केलं होतं. जे सगळं गाडीत टाकायचं टायमाला आम्ही गेलो. घरात नेऊन दारासमोर मारलं, कोंडून टाकला. आम्ही 2-3च घर आहे वाघाचे. ते बरोबर अख्खा गावाचे. एकच घर उगलेच आहे, बाकीचं काय कोणाचं हे नाही. तुमची काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका अशी आहे, न्याय मिळायला पाहिजे बरोबर करणाऱ्या साहेबांना भेटणार का या विषयावर? भेटून तसेच त्याच्या गळ्यामध्ये चेन होती, अंगठी होती आणि मोबाईल, खिशात काही पैसे होते. ते काहीच नाही त्याच्यात. म्हणजे त्या लोकांनी ते पैसे पण घेतले असं म्हणलं? चेनच काढले असं, दुसरे पण काढणार. चेन बरीच मोठी होती. मला काही सांगता नाही, पण चेन बरीच मोठी होती. आणि अंगठी पण होती, खिशात पैसे होते. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली नाही घेतली, चोरीची पण नाही घेतली? नाही. काय म्हणलं तेव्हा आल्यावरच घेऊन
तक्रार आता मुलाची काय कंडिशन ते कशी आहे? एकदम कोमाची बोलत नाही कशी जाऊ शकते? हां खूप मार लागले. फार मार लागलेला डोळा उठत नाही बोलत पण नाही. घटना कोणत्या ठिकाणी झाली? अव्वलगाव अव्वलगाव. ग्रामपंचायत त्यांच्या घरात झाली का घरात नाही. घरामध्येच मारले. हां गेट बंद करून मारलं. मारणाऱ्या व्यक्तींचे नाव काय? त्यांचे नाव उगले उगले परिवार. उगले परिवार सगळे फार इतक्या परिस्थिती नाजूक होती. आपण बापरे. बोलतच नाही डोळे बंद उडले डोळे सुटले डोळ्यामध्ये तिचा आधीच ऍक्सिडेंट झालेला होता. हो, हो. त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याला काय काय लागलेलं होतं? मार लागलेलं मार होतं? लागला होता उजव्या हाताची कंगळी तुटलेली हे चालता वगैरे तर त्याला चालतं लंगडत चालत होतं तरी आता सुद्धा वाचलं तरी मारलं असं व्यवस्थित त्याला बोलता येत नाही. पहिला थोडं बोलायचं हॉस्पिटलमधून आल्यावर. आपली प्रशासनाकडे काय मागणी असणार? आम्हाला न्याय मिळून द्यावा त्याला व्यवस्थित हे झालं पाहिजे. आम्हाला काही झालं नाही पाहिजे. त्यांचे पैसे वगैरे गेले पैसे गेले मोबाईल वगैरे? ते भरपाई मिळाली पाहिजे त्याची. पोलीस प्रोटेक्शन वगैरे मागणी करणार का तुम्ही हो प्रशासन? मग आता दिलीच पाहिजे पोलीस